महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशाकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा देशातील आणि परदेशातील मोठमोठ्या कंपन्यांनी महाराष्ट्रात यावं, इथे हजारो लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक करावी आणि त्या माध्यमातून स्थानिक तरुण तरुणींच्या हाताला सन्मानाचा रोजगार मिळावा, यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने विविध दावे आणि प्रयत्न केले जातात। नवीन उद्योगांना आकर्षित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या सवलती, जमिनी, वीज आणि पाण्याच्या दरात सूट दिली जाते। हे चित्र कागदावर आणि सरकारी घोषणांमध्ये अत्यंत आकर्षक दिसतं, पण ज्या चाकण एमआयडीसीने महाराष्ट्राला आणि विशेषतः पुणे जिल्ह्याला जागतिक स्तरावर ऑटोमोबाईल हब म्हणून ओळख मिळवून दिली, त्या चाकण एमआयडीसी मधून आज एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर येते। गेल्या काही दशकांत ज्या चाकणने मर्सिडीज बेन्झ, फोक्सवॅगन, स्कॉडा आणि ह्युंडाय यांसारख्या बलाढ्य जागतिक ब्रँड्सना आपल्या कडेवर खेळवलं, जिथे हजारो लहान मोठे पुरवठादार लघु उद्योग उभारले गेले, तोच चाकणचा औद्योगिक पट्टा आज एका भीषण संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे। बातम्यांच्या मतांवर विश्वास ठेवला तर चाकण एमआयडीसीतील तब्बल 20 लघु उद्योग आता या भागातील दुरवस्थेला कंटाळून आपला गाशा गुंडाळण्याच्या आणि सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसी मध्ये स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहेत। ही केवळ 20 कंपन्यांची गोष्ट नाही, तर या 20 कंपन्यांच्या मागे दडलेल्या 1000 कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुमारे 4000 कामगारांच्या रोजगारीची आणि त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची गोष्ट आहे। हे संकट रातोरात उभं राहिलेलं नाही। ज्या चाकण एमआयडीसीने पुण्याचा आणि महाराष्ट्राचा आर्थिक कणा मजबूत केला, त्याच परिसरातील रस्ते आज खड्ड्यांनी चाळण झालेत। दररोज सकाळी आणि संध्याकाळी भोसरी ते चाकण आंबेठाण चौकादरम्यान किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागतात। अवघे 10 ते 15 मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी कामगारांना आणि माल वाहतूक करणाऱ्या ट्रक्सना 3-3 तास ट्रॅफिक मध्ये अडकून राहावं लागतं। या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे, खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे, तसेच अपुरा वीज आणि पाणी पुरवठा यांमुळे वैतागलेल्या उद्योजकांनी आता थेट प्रशासनाविरोधात एल्गार पुकारलाय। उद्योजकांच्या मध्ये चाकणमध्ये सध्या उद्योग चालवणं म्हणजे स्वतःच्या गळ्यात धोंडा मारून घेऊन पाण्यात उडी मारण्यासारखं झालंय। एका बाजूला सरकार नवीन गुंतवणुकीचे दावे करत असताना, दुसरीकडे अस्तित्वात असलेले वर्षानुवर्षे कर भरणारे आणि हजारो नोकऱ्या देणारे स्थानिक लघु उद्योग इथून पळून जाण्याच्या तयारीत का आहेत? सरकारचे दावे खरे की उद्योजकांची ही उद्विग्नता खरी? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। चाकण एमआयडीसीची रचना आणि तिथली सद्यस्थिती नीट समजून घेतली तर आपल्याला या संकटाची भीषणता लक्षात येईल। चाकण औद्योगिक क्षेत्र हे सुमारे 7250 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर विस्तारलेले आहे। या अधिकृत एमआयडीसी क्षेत्राच्या बाहेरही तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर बिगर एमआयडीसी पट्ट्यात अनेक छोटे मोठे कारखाने उभारले गेलेत। या संपूर्ण परिसरात जवळपास 750हून अधिक लघु आणि मध्यम उद्योग कार्यरत आहेत। हे लघु उद्योग केवळ स्वतंत्रपणे काम करत नाहीत, तर ते तिथल्या मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांना सुटे भाग पुरवण्याचं काम करतात। एका अर्थाने जर या मोठ्या कंपन्या चाकणचे हृदय असतील, तर हे लघु उद्योग त्यांच्या धमण्या आहेत। या 750 लघु उद्योगांमधून दरवर्षी सुमारे 32,000 कोटी रुपयांचे उत्पन्न निर्माण होते। परंतु आज या 32,000 कोटींच्या उत्पन्नाला प्रशासकीय दुर्लक्ष आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांचे ग्रहण लागले। सध्या चाकणमधील किमान 200 पेक्षा जास्त लहान मोठ्या कंपन्या या पायाभूत सुविधांच्या अभावामुळे दररोज प्रचंड आर्थिक आणि मानसिक त्रासातून जात आहेत। उद्योजकांनी दिलेल्या माहितीनुसार उत्पादन वेळेत पूर्ण होऊनही ते ग्राहकांपर्यंत किंवा मोठ्या प्लांट पर्यंत पोहोचवता येत नाही, कारण मालवाहू गाड्या तासनतास ट्रॅफिक मध्ये अडकतात। या परिस्थितीचा सर्वात मोठा फटका कामगारांना बसतोय। सकाळी 8 वाजताच्या शिफ्टसाठी कामगारांना सकाळी 5 वाजता घर सोडावं लागतं। कामावरून घरी परतताना रात्री 10 ते 11 वाजतात। या सततच्या प्रवासामुळे कामगारांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक थकवा येतो, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पादकतेवर होतो। रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि अवजड वाहनांची अनियंत्रित वाहतूक यांमुळे चाकण परिसरामध्ये अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलंय। अनेक कामगार या अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेत, तर काहींना आपले प्राणही गमवावे लागलेत। आपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि वेळेचा होणारा प्रचंड अपव्यय पाहून शेवटी कंटाळलेल्या 20 कंपन्यांच्या मालकांनी एकत्र येत एक संघटना स्थापन केली आहे। या 20 कंपन्यांच्या मालकांनी, ज्यामध्ये कुणाल कड, दिलीप बटवाल, शंतनू कुलकर्णी, जयदेव अक्कलकोटे आणि धनंजय शेडबाळे यांसारख्या प्रमुख उद्योजकांचा समावेश आहे, यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाचा पर्दाफाश केला।
त्यांनी अत्यंत गंभीर शब्दांत सांगितलं की आम्ही या वाहतूक कोंडीबाबत आणि पायाभूत सुविधांच्या दुरावस्थेबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 3 वेळा अधिकृत ईमेल पाठवले, परंतु सरकारकडून किंवा प्रशासनाकडून आम्हाला साधं उत्तर किंवा दिलासा देणारा प्रतिसादही मिळाला नाही। आता विचार करूया की जर या 20 कंपन्या खरोखरच चाकण सोडून खंडाळा MIDCत गेल्या तर त्याचे परिणाम नेमके काय होतील। पहिल्या टप्प्यात सुमारे 1000 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल चाकण आणि पुणे जिल्ह्यातून थेट सातारा जिल्ह्यात वर्ग होईल, परंतु हा फटका केवळ 1000 कोटी रुपयांपुरता मर्यादित नसेल। कोणताही एक कारखाना जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतो तेव्हा त्याचा डेमिनो इफेक्ट म्हणजे साखळी परिणाम हा संपूर्ण स्थानिक अर्थव्यवस्थेवर होतो। कंत्राटी आणि रोजंदारी कामगार या 20 कंपन्यांमध्ये काम करणारे सुमारे 4000 प्रत्यक्ष कर्मचारी आहेत। हे कामगार गेली अनेक वर्ष चाकण, भोसरी, आकुर्डी, तळेगाव आणि पिंपरी चिंचवड परिसरात आपल्या कुटुंबासह राहतात। या कामगारांमुळे स्थानिक घरमालकांना भाडे मिळते, स्थानिक किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, हॉटेल चालक, खानावळी आणि वाहतूकदार यांचा व्यवसाय चालतो। जर कंपन्या खंडाळा येथे गेल्या तर या 4000 कामगारांपैकी बहुतांश लोकांना आपली राहती घरं सोडावी लागतील किंवा रोजचा प्रवास अशक्य झाल्यामुळे नोकऱ्या गमवाव्या लागतील। कंपनी मालकांनी कर्मचाऱ्यांशी स्थलांतराबाबत बोलणी सुरू केली असली तरी सर्वच कामगार साताऱ्यातील खंडाळा येथे स्थलांतरित होण्यास सक्षम नसतात। कौटुंबिक कारणं, मुलांचं शिक्षण आणि राहण्याचा खर्च यामुळे अनेक कामगारांवर बेरोजगारीची वेळ येऊ शकते। यामुळे चाकण परिसरातील स्थानिक बाजारपेठेला मोठा फटका बसेल। लहान पुरवठादार, लॉजिस्टिक कंपन्या, कॅन्टीन कंत्राटदार आणि सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या एजन्सीजचे व्यवसाय ठप्प होतील। याच सोबतीला हा प्रकार चाकणच्या प्रतिमेला लागलेला एक मोठा डाग ठरेल। जर एकाच वेळी 20 कंपन्या पायाभूत सुविधांअभावी एका MIDCतून दुसऱ्या MIDCत पळून जात असतील तर भविष्यात कोणताही नवीन परदेशी किंवा भारतीय उद्योजक चाकणमध्ये नवी गुंतवणूक करताना 10 वेळा विचार करेल। आज 20 कंपन्या जात आहेत, उद्या हीच संख्या 50 किंवा 100 वर पोहोचायला वेळ लागणार नाही। त्यामुळे हा केवळ 4000 नोकऱ्यांचा प्रश्न नसून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या औद्योगिक पट्ट्याच्या अस्तित्वाचा प्रश्न बनलाय। उद्योजकांचे हे तीव्र आरोप आणि स्थलांतराच्या बातम्या समोर आल्यानंतर राज्य सरकार आणि MIDC प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे। या संपूर्ण वादावर राज्य सरकारची बाजू काय आहे आणि उद्योग विभाग काय दावे करतंय हेही समजून घेणं गरजेचं आहे। उद्योग मंत्री उदय सामंत आणि MIDCच्या उच्च अधिकाऱ्यांनी उद्योजकांचे हे दावे फेटाळून लावलेत। उद्योग मंत्र्यांच्या विधानानुसार चाकण MIDC मधून अद्याप एकही कंपनी बाहेर गेलेली नाही आणि सरकार कोणत्याही कंपनीला बाहेर जाऊ देणार नाही। उद्योग विभागाच्या आकडेवारीचा हवाला देत MIDCचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी सांगितले की गेल्या एका वर्षात चाकण परिसरात 1000 नवीन जागांवर नवीन उद्योग आलेत आणि सुमारे 500हून अधिक कंपन्यांनी नवीन गुंतवणूक केली आहे। प्रशासनाच्या मते चाकण मधील मुख्य अडचण कंपन्या सोडून जाण्याची नसून जागेच्या टंचाईची आहे। चाकण टप्पा 1 ते 5 पूर्णपणे भरले असून नवीन उद्योगांना जागा पुरवणं कठीण जात आहे। म्हणूनच सरकार आता चाकणचा 6वा टप्पा विकसित करण्याचा निर्णय घेतोय, ज्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे। याशिवाय जवळच असलेल्या खेड परिसरातही उद्योगांना विस्तारासाठी नवीन जागा उपलब्ध करून दिल्या जातात। पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर बोलताना MIDC प्रशासनाने सांगितलं की चाकण परिसरातील रस्त्यांच्या विकासासाठी दरवर्षी 75 ते 100 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला जातो। सध्या या भागात अनेक मोठे रस्ते प्रकल्प प्रगतीपथावर आहेत। तळेगाव चाकण शिरकापूर महामार्ग या महत्त्वाच्या महामार्गाचं 6 पदरीकरण आणि उन्नत महामार्ग बांधण्याचं काम लवकरच प्रत्यक्ष सुरू होतंय। चाकण टप्पा 1 आणि 2 सुमारे 14.65 किलोमीटरच्या चौपदरी रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण वेगाने सुरू आहे। आळंदी फाटा ते फोक्सवॅगन ते स्कॉडा कंपनी या 5.7 किलोमीटरच्या 4 पदरी मुख्य रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण पूर्णत्वाकडे आहे। चाकण टप्पा 4 आणि 5 टप्पा 4 मध्ये 4.4 किलोमीटरच्या रस्त्याचं काम सुरू आहे, तर टप्पा 5 मधील 3.5 किलोमीटरच्या 6 पदरी कॉन्क्रीट रस्त्याचं काम पूर्ण झालंय। वाहतूक कोंडीबाबत प्रशासनाचं म्हणणं आहे की पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले होते आणि त्यामुळे तात्पुरती ट्रॅफिकची समस्या गंभीर बनली होती। यावर तोडगा काढण्यासाठी MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंग कुशवाह यांनी पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाची तातडीची उच्चस्तरीय
आढावा बैठक बोलावून उपाययोजनांचे आदेश दिलेत। सरकार आणि प्रशासन कितीही दावे करत असलं, विकास कामांची यादी वाचून दाखवत असली तरी इथे एक मुख्य विरोधाभास स्पष्टपणे दिसून येतो। जर कागदावर एवढे कोटी रुपयांचे रस्ते बांधले जात आहेत आणि दरवर्षी 100 कोटींचा निधी येतोय, तर मग प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्यानंतर उद्योजकांना आणि कामगारांना 3-3 तास ट्रॅफिक मध्ये का राहावं लागतं? कॉन्क्रिटीकरणाची कामं वर्षानुवर्ष संत गतीने का सुरू आहेत? नवीन गुंतवणुकांना परदेशी दौऱ्यांवर जाऊन सामंजस्य करार करणं आणि हजारो कोटींच्या गुंतवणुकीच्या घोषणा करणं ही राजकीय दृष्ट्या खूप आकर्षक गोष्ट असते, परंतु ज्या उद्योजकांनी आधीच तुमच्यावर विश्वास ठेवून शेकडो कोटी रुपये गुंतवलेत, ज्यांनी हजारो स्थानिकांना नोकऱ्या दिल्यात, त्यांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे नवीन पाहुण्यांचं स्वागत करताना घरातल्या माणसांना उपाशी मारण्यासारखं आहे। चाकणमधील ही 20 उद्योगांची समस्या केवळ एका भौगोलिक क्षेत्रापुरती मर्यादित नाही, ही संपूर्ण महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणाची आणि अंमलबजावणीची एक परीक्षा आहे। जर सरकारने तातडीने प्रत्यक्ष जमिनीवर सुधारणा घडवून आणल्या नाहीत, खड्डे बुजवून वाहतूक कोंडीतून कायमची मुक्ती दिली नाही आणि वीज पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, तर हे 20 उद्योग खरोखरच साताऱ्यातील खंडाळा MIDCत निघून जातील। जर हे स्थलांतर झालं तर त्याचा फटका केवळ 1000 कोटींच्या उलाढालीला किंवा 4000 नोकऱ्यांना बसणार नाही, तर महाराष्ट्राच्या औद्योगिक विश्वासाला बसणारा तो एक मोठा धक्का असेल। आता मूळ प्रश्न हाच उरतो की शासनाचे अधिकारी केवळ कागदी बैठका आणि आश्वासनं देऊन शांत बसणार की प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून चाकणचा ट्रॅफिक जाम फोडणार? ICU मध्ये पोहोचलेल्या चाकण MIDCला सरकार वेळेत संजीवनी देणार की 4000 कामगारांना रस्त्यावर येऊ देणार? हे पाहणं येणाऱ्या काळात अत्यंत महत्त्वाचं ठरेल। दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। धन्यवाद।